मातशें बाब, गुड इवनिंग तुमकां. आज पळया गोंयभर हो एक इश्यू चल्ला, तो म्हणल्यार कॉम्युनल हार्मनी डिस्टर्ब जावप. आनी सुभाष वेलिंगकर हो मनीस वारंवार ह्या अशा विशयाचेर कितें ना कितें तरी टिप्पणी करीत आसता. मुद्दम करता काय पॉलिटिकली मोटिवेटेड आहा म्हणून करता काय बाकीचे गोंयभर जे इश्यू सेन्सिटीव चल्ल्या सद्या आतां ते लिपोवपाक लागून हो उद्देश आहा? कितें कितें कारण फाटल्यान अशें तुमकां दिसता? सी कारणां भरपूर आहा, पूण सुभाष वेलिंगकर म्हणटा तो एक पयले सुवातेर मेंटल बॅलन्स हारलेलो मनीस. हाजेर आमी कमेंट सुद्दां करप, ताका रिप्लाय दिवप म्हणल्यार चुकीचें जाता. पूण खंय तरी एका कम्युनिटीच्या पर्टिक्युलर कम्युनिटीक टार्गेट करून वारंवार त्या कम्युनिटीच्या देवांचेर संतांचेर परत परत भाश्य करप, वाक्य करप, हे कितपत सारखें आहा हे आयज सरकारानूय पळोवपाक जाय, सरकारांतल्या आमदारांनी पळोवपाक जाय, मंत्र्यांनी पळोवपाक जाय आनी ऍडमिनिस्ट्रेशनांनी पळोवपाक जाय. आयज कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, पुलिसांनी सो मोठो कॉग्निझन्स ह्या गोष्टीचो घेवपाक जाय, कोर्टान घेवपाक जाय. कारण आयज एक नॅक्सलाइट वृत्तीचे लोक, नॅक्सलाइट मेंटॅलिटीचे लोक आयज गोंयांत पसरलेले आहात. आनी तातूंत एक सुभाष वेलिंगकर, हो सुभाष वेलिंगकर जो आयज कांयच्या काय पिशा सारको भोगपाक लागिल्लो आहा आनी कित्याक कितें उलोवपाक लागिल्लो आहा, ह्या सुभाष वेलिंगकराचेर आयज खंय तरी एक्शन जावपाची गरज आहा. ह्या सुभाष वेलिंगकराचेर खंय तरी आयज एक वॉच दवरपाची गरज आहा. ह्या सुभाष वेलिंगकराक आयज खंय तरी ताज्या तोंडाक आयज सेन्सर लावपाची गरज आहा. आयज गोंयचो साहेब सेंट फ्रांसीस झेवियर म्हणटा तेजें एक्सपोजिशन ह्या वर्साक आहा. आयज गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन ताजेर इतलो खर्च करतले, कारण सगळ्यांक खबर आहा, मागीर इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलीजन, हिंदू, मुस्लिम, क्रिस्तांव सगळ्यांक खबर आहा की सेंट फ्रांसीस झेवियर हो गोंयचो साहेब आहा. ताका गोंयकार सांत म्हणून मानता, एक जिवे कुडीचो सांत. आयज सुद्दां ताजी बॉडी ही डिकम्पोज जाली, कांयच जाली ना. आनी हे कित्याक जाता, कारण एक ताका स्पिरिच्युअल पावर आहा आनी एक कितल्याशा लोकांची मिलाग्री आंगोड्यो त्या जाग्यार जाता. ओल्ड गोवा इज अ हेरिटेज सायट. सेंट फ्रांसीस झेवियर इज अ एसेट टू गोवा. सेंट फ्रांसीस झेवियर म्हणजे आयज एक डिफरंट देशांतले लोक, जगाचो लोक आयज गोंयान धावून धावून डिसेंबराच्या म्हयन्यात तुम्ही पळोवपाक शकता कितलो भरमसाट लोक हे गोंयान जातलो. हे कित्याक जातले? हे सेंट फ्रांसीस झेवियराचे जे जायत्यो मिलाग्री आहा, मेरिकल्स आहा, ते लोकांचेर मागलेले उपकार आसतले, लोकांनी बरो ना आनी कितें ना हे सगळे मागिल्ले लोकांक मेळिल्ले आहा. सो एक उपकार, एक विश्वास निर्माण जालो, एक श्रद्धा, एक विश्वास सांत फ्रांसीस झेवियराचेर आहा. हे बोट्याक तर वेलिंगकर जो बोंडो आहा, ह्या बोण्याक तर कळना जाल्यार हातून गोंयकारूय काय करपाक शकना. पण सरकाराचेर सो कॉग्निझन्स घेवपाक जाय. कारण अशे मनीस तर गोंयचो कम्युनल हार्मनी डिस्टर्ब करपाक लागले जाल्यार गोंयांत हिंदू, मुस्लिम, क्रिस्तांव मध्ये वायटपण जातले. आयज आमी चवथ जाली, दिवाळी जाली, क्रिसमस जाली, आता नवरात्री सुरू जातली फाल्यांच्यान. आमी एकामेकाच्या सणान परबेन वांटो घेवपी लोक गोंयकार म्हटल्यार हे आमचो डीएनए आहा. आनी हो नालायक, हो चीप मेंटॅलिटीचो मनीस, हो इतलो रस्ताद मनीस आयज लोकांक सांगपाक भोंवता की सेंट फ्रांसीस झेवियराचो डीएनए टेस्ट करपाची गरज आहा म्हणून. हाजी स्वताची डीएनए टेस्ट करपाची गरज आहा. कारण आणे नालायकान हाजी डीएनए गोंयकाराच्या डीएनए मॅच जायना. कारण गोंयकारांची डीएनए जी हा ही कम्युनल हार्मनीची डीएनए आनी हाजी डीएनए जी हा ही सेक्युलर डीएनए ना, ही गोंयकारांमध्ये फूट घालपाची डीएनए. तो सरकारान हाजेर सो मोठो कॉग्निझन्स घेवपाक जाय, प्रमोद सावंतान घेवपाक जाय आनी अशा मनशांक गोंयाच्यान तडीपार करपाक जाय. ओके, सगळे आता पॉलिटिकल आता आसता जावं की हे हो विशय आमी सायडीन दवरया, पूण लोकांची भावना आनी लोकांचे सेन्सिटीव इश्यूज जे आसा हे वारंवार अशें हे करप म्हणल्यार ह्यो समाजान कितके वेगळे तरेचे परिणाम जाता आनी कशें कंडिशन क्लायमेट, दूषित क्लायमेट करून सोडटा हे लोक. हे मुद्दम सोडल्या काय हांकां अशें करपाक? गोवा इज नोन फॉर अ कम्युनल हार्मनी. आयज सुद्दां गोंयांत वेगवेगळ्या राज्यांनी, वेगवेगळ्या आमच्या गोंयांत वेगवेगळ्या भागांनी आयज आमी हिंदू, मुस्लिम, क्रिस्तांव एकवटान आहा. आयज सांग्यानूच एक्झाम्पल घे, ईद जाल्यार आमी तेंगेर वयता, चवथ जाल्यार ते हिंदू भावांगेर आमी वयता, की क्रिसमस जालें, इस्टर जाल्यार ते आमगेर येता, नवरात्री जाता आमी दांडिया करतले, मिक्स लोक करतले, हिंदू, मुस्लिम, क्रिस्तांव, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड एंड रिलीजन. पूण हे जे 1-2-3 एलिमेंट्स आहा हे आमचे मध्ये दुस्फोट घालपाक भोंवता. आनी सुभाष वेलिंगकर म्हणटा तेजी लायकी ना. आयज चीफ मिनिस्टर सो मोठो कॉग्निझन्स घेवपाची गरज आहा. मुख्यमंत्र्यान गोंयांत पळोवपाची गरज आहा की ह्या गोंयांत हे नॅक्सलाइट वृत्तीचे लोक गोंयांत जे पीस आहा, सुशेग आहा, शांती आहा ही काबार करपाचे प्रयत्न करता. हांव मागता चीफ मिनिस्टरा कडेन, ऍडमिनिस्ट्रेशना कडेन
की सुभाष वेलिंगराक जाग्यार बसोवपाची गरज आहा. वी विल टेक अ मिटींग. हांव सांगेतली हाची सुरवात करतलो. सांगेचे सगळे लोक, नॉट ओन्ली कॅथलिक पीपल बट हिंदू लोक, मुस्लिम लोक जे सान फ्रांसीस झेवियराक मानता, ताजे बद्दल ताका श्रद्धा हा, विश्वास हा, मोग हा, आपलेपण हा, आपुलकी हा, या सगळ्या लोकांक बराबर घेऊन पुलीस स्टेशनार पयली या सुभाष वेलिंगराचेर आमी कंप्लेंट दितलेत, मिटींग घेतलेत आणि हाजेर एक कितें तें एट लास्ट एस नो एक्शन जावपाकूच जाय. कारण परत परत हो तर उलयत रावतलो, पिशा सारको गोंयची कम्युनिटी डिस्टर्ब करीत रावतलो. आयज फाल्यां एक मनशाक लागून आख्खो गोंयचें वातावरण दूषित करप, हे एनवायरमेंट पिड्यार करप, हो कितपत सारको हा हे आयज सरकारान पळोवपाक जाय. अरे सुभाष वेलिंगकर म्हणटा तो आयज इतलो उलोवपाक लागिल्लो हा, आयज ताका स्वताक म्हाका खबर ना अशे लोक जल्मान येता तेन्ना मरपाची गरज आहा. आयज गोंयांत जी शांती हा, गोंयांत जो पीस हा, हे अशे लोक डिस्टर्ब करपाक लागिल्ले हा. आणि गोंयांत हिंदू, मुस्लिम, क्रिस्तांव हांचे मदीं झूज घालपाचे प्रयत्न हे लोक करता. आणि हांकां पॉलिटिकल बॅकग्राऊंड हात हातून हे एकले करपाक शकना. आणि सुभाष वेलिंगराक ती कापस्ताद म्हणटा तिना एकलो करपाक. आतां कितें जाल्लें हा, ताका लोक आतां विसरलेले हा ते लायम लायटांक रावपाक. कोण तरी एक बरे फामाद पर्सनॅलिटीचेर एक टिप्पणी करप आणि आपूण लायमलायटान रावप, हे काम सुभाष वेलिंगकर करता. या जाणटेपणाक ताणें आपल्या नातरां पोतरांक खेळोवपाची गरज आहा. आपल्या घराले बसून नातरां पोतरां बरोबर खेळपाक जाय अशें स्टेटमेंट करून गोंयची शांती बिगडोवपाक जायना. हांव एकूच सांगता, डिसेंबर म्हयनो म्हटल्यार तुमकां दिश्टी पडटलें की जेन्ना सेंट फ्रांसीस झेवियराचें एक्सपोजिशन जातलें तेन्ना ह्या सुभाष वेलिंगराची परिस्थिती कितें आसतली. कारण आयज इतल्या क्रिस्तांव लोक, गोंयभरचे हिंदू मुस्लिम लोकांचे सेंटिमेंट्स हर्ट जाल्ल्या, जे लोक सेंट फ्रांसीस झेवियराक मानता तांचे सेंटिमेंट हर्ट जाल्ल्या, तांचे मन दुखिल्ले आहा. आणि हांव इतलेंच सांगता, जर एक पावटी गोंयकार उठलो न्ही, ह्या सुभाष वेलिंगराक गोंय सोडचें पडटलें आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार जातलें. ताच्या पयलीं सरकारान ह्या सुभाष वेलिंगराचेर एक्शन घेवपाक जाय आणि ह्या सुभाष वेलिंगराक जाग्यार बसोवपाक जाय. ओके, आता गोंयकार जे आहा ते अख्खे देशानूच तर देशा भायरूय हे गोंयकार म्हणल्यार एक पीस लविंग म्हणून सामके फामाद आसा. आणि तांकां वेगळो तरेचो दर्जो दिलो वता भायल्या गांवांत सुद्दां. जाल्यार हे लोकां खातीर तुजी मेसेज आज कितें आहा, जावं हिंदू जावं मुस्लिम जावं क्रिस्तांव जावं? हिंदू जावं, मुस्लिम जावं, कॅथलीक जावं, हे आमचे भाव आयज देशान, देशा भायर, विदेशान सगळे पसरलेले आहा. पोटा पाण्याक लागून ते भायर घेतलेले आहा. ह्या लोकांक म्हजी एकूच मेसेज आहा, गोंयकाराक मेसेज आहा, हिंदुस्थान्याक मेसेज आहा, देशाच्या लोकांक मेसेज आहा, विंगड भागातले डिफरंट जातीचे कातीच्या लोकांक मेसेज आहा की हे कितले आमचे मध्ये दुस्फोट घालपाचो प्रयत्न करूं. आमी कम्युनल हार्मनी गोंयांत सांबाळपाची गरज आहा. सदांच आमकां एक क्रिस्तांव मनीस जाल्यार पासून आमकां देवूळ तितलेंच प्रेमाचें जितलें आमकां चर्च प्रेमाची. हांव मुस्लिम मनीस जाल्यारूय म्हाका तितलीच चर्चूय प्रेमाची जितली म्हाका मस्जिद प्रेमाची. हांव हिंदू मनीस जाल्यार म्हाका चर्चूय तितली प्रेमाची जितली म्हाका देवूळ प्रेमाचें. इतली मोगान आमी रावतात. कॅथलीक लोकांचे चर्च दिश्टी पडली, खुरीस दिश्टी पडलो, तर हिंदू भावूय त्याच श्रद्धेन हॉर्नो मारता आनी एक उमो घेता. आयज हिंदू भावाचें देवूळ दिश्टी पडलें, क्रिस्तांव भाव त्याच श्रद्धेन त्या देवळाचो उमाव घेता, त्याच मशिदीचो उमाव घेता. ही आमची संस्कृती, हे आमचे कल्चर, हे आमचे गोंयकारपण, हे आमचे भावपण. आणि एक सुभाष वेलिंगकर आहले मनीस, एक एलिमेंट जर आमची डिस्टर्ब करता कम्युनल हार्मनी, जाल्यार गोंयकारपण उरचें ना. आमी आमचे पुर्वजाचें गोंयकारपण सांबाळपाक जाय. जे गोंयकारपण आमी त्या टायमार पळयताले की हिंदू भावाच्या चवथीगेर एक कॅथलीक भाव सुद्धा माटोळी बांदपाक वयतालो, एका कॅथलीक भावाच्या क्रिसमसाक एक हिंदू भाव नेवऱ्यो आनी कोरमोळां करपाक येतालो. हे गोंयकारपण आमकां जाय आनी तें गोंयकारपण सांबाळपाक नॉट कॅथलीक आनी हिंदू म्हणून न्हू, गोंयकार म्हणून आमी हातान हात घालून एकठांय येवपाक जाय आणि अशा लोकांक तोंड दिवपाक जाय. देव बरें करूं. थँक्यू.